बघताय ना साबुदाणा कसा फुललाय तो. आहे त्या चकलीपेक्षा अगदी दुप्पट फुलणारी ही साबुदाणा बटाट्याची चकली आज आपण करणार आहोत. इथे मी अर्धा किलो साबुदाणा घेतलेला आहे. तो आदल्या रात्री मी भिजत घालणार आहे. तर इथे मी स्वच्छ करून घेतला आहे. एका मोठ्या भांड्यामध्ये हा काढून घ्यायचा आहे. 2 ते 3 पाण्याने हा स्वच्छ आधी धुवून घेतला आहे, जेणेकरून यातील सर्व कचरा निघून जाईल. आणि याला छान असा रात्रभर भिजवून ठेवायचा आहे. जितका साबुदाणा भिजेल तितकंच पाणी घालायचं आहे, जास्त पाणी घालायचं नाही, की जेणेकरून मग परत तो जास्त भिजला जाईल आणि चिकट होईल. तर हा रात्रभर असा भिजत ठेवायचा आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी बघू शकता तुम्ही एका फोर्कच्या साहाय्याने सगळा हा साबुदाणा असा मोकळा करून घ्यायचा आहे. साबुदाणा छान असा फुललेला आहे, पांढरा शुभ्र दिसतो आहे आणि सगळे दाणे असे मोकळे सुद्धा झालेले आहेत. आणि हा साबुदाणा आपल्याला मोकळा करून घ्यायचा आहे. अर्धा किलो साबुदाण्यासाठी इथे मी अर्धा किलो बटाटे सुद्धा शिजवून घेतलेले आहेत. आता हा साबुदाणा एका मोठ्या चाळणीमध्ये काढून घ्यायचा आहे आणि तो छान असा वाफवून घ्यायचा आहे. तर वाफवायचं कसं आणि कसा वाफवला जाईल याची ट्रिक मी तुम्हाला सांगते. आता वाफवण्यासाठी मी ठेवलेलं आहे, त्याच्यावरती एक झाकण सुद्धा घातलेलं आहे. इकडे बटाटे सुद्धा मी छान शिजले होते, ते सोलून घेतले आहेत. आता हा सगळा बटाटा छान असा किसून घ्यायचा आहे, की जेणेकरून याच्यामध्ये काहीच गाठी वगैरे राहणार नाहीत. तर वाफवल्यानंतर हा साबुदाणा एकदम ट्रान्सपरंट दिसतो. परत एकदा हलवून घ्यायचा आहे, की जेणेकरून जो मधला किंवा खालचा राहिला असेल साबुदाणा तो सुद्धा छान वाफवला जाईल. आता वाफवल्यानंतर अगदी वाफायला त्याला 10 ते 15 मिनिटं लागतात. त्याच्यानंतर एका मोठ्या भांड्यामध्ये परातीमध्ये काढायचं आहे आणि त्याच्यामध्ये हा वाफवलेला साबुदाणा आणि आपण बटाटा जो किसून घेतला होता तो छान मिक्स करायचा आहे. याच्यामध्ये घालायचं आहे चवीसाठी 2 ते 3 चमचे मीठ, तुमच्या अंदाजानुसार घाला. जर तुम्हाला इथे लाल तिखट घालायचं असेल तर तुम्ही इथे लाल तिखट घालू शकता. मी इथे लाल तिखटाऐवजी हिरवी मिरची मिक्सरला अशी छान बारीक करून घेतली आहे. आता हे सर्व जिन्नस एका स्मॅशरच्या साहाय्याने एकदम मिक्स करून घ्यायचं आहे. सगळं एकजीव करायचं आहे. हाताला चटके बसणार नाहीत याची काळजी घ्या. तर अशा पद्धतीने छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि मळून ठेवायचं आहे. एक आपला चकलीचा जो सोयरा आहे तो घ्यायचा आहे. चकलीचा साचा घालून त्याच्यामध्ये हे सर्व जे मिश्रण आहे ते भरून घ्यायचं आहे आणि तुमच्या आवडीनुसार तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये लहान मोठ्या अशा चकल्या पाडून घ्यायच्या आहेत. तर मी ते या सर्व प्रकारे सर्व पिठाच्या चकल्या काढून घेतलेल्या आहेत आणि ह्या 2 ते 3 दिवस उन्हामध्ये वाळवल्या आहेत. हिरवी मिरची घातल्यामुळे याचा रंग सुद्धा थोडा वेगळा झालेला आहे. तर ह्या अशा छान कडकडीत उन्हामध्ये वाळवलेल्या आहेत. आता ह्या तळून बघा. तळल्यानंतर ह्या खूपच छान फुलतात. त्यातला एक आणि एक साबुदाणा छान असा फुलून येतो आणि बटाटा सुद्धा याच्यामध्ये खूपच खुसखुशीत लागतो आणि चवीला त्या खूपच छान आणि टेस्टी लागतात. अशा या आहे त्या चकलीपेक्षा दुप्पट फुलणाऱ्या उपवासासाठीच्या असणाऱ्या साबुदाणा बटाटा चकली तुम्ही नक्की करा. तुम्हाला नक्की आवडेल. आणि या केके स्पाइस चॅनलवरती अजून नवीन असाल आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. येणाऱ्या नवीन जुन्या पारंपरिक ट्रेंडिंग रेसिपींना लाईक करा, शेअर करा, कमेंट करा.